हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर ना लोहगड पूर्ण चढायचा आमचा प्लॅन होता, पण काही कारणामुळे आम्हाला लोहगड पूर्ण चढता आलाच नाही. मग म्हटलं इथे आलो आहे तर आता जवळपासचं अजून काहीतरी एक्सप्लोअर करूया, आणि म्हणून आम्ही भाजे वॉटरफॉल बघायला आलो. पण आम्हाला लोहगड पूर्ण का चढता आला नाही ना, आणि नेमकं काय झालं होतं यासाठी तुम्हाला माझा लोहगडवाला व्लॉग बघावा लागेल, कारण ती पूर्ण स्टोरी ना तिथेच आहे. सो डू चेक इट आउट. भाजे वॉटरफॉलला आलोय आणि वॉटरफॉल धबधबा इथं आहे हो ना. आणले करा जे रेनकोट जाऊ दे, आता दिवस गेला अख्खा ना, आता काय घ्यायचं. तर आता लोहगडवरून आम्ही आता इथे आलो आहे. तर हे लोहगडच्या अगदी जवळच एक सुंदर स्पॉट आहे, आणि ॲक्च्युली आम्ही इथे फक्त वॉटरफॉल बघायला आलो होतो, पण इथे आल्यावर समजलं की भाजी लेणीसुद्धा इथेच आहे. मग म्हटलं वॉटरफॉल तर बघूच, पण एवढ्या जवळ आलो आहे तर लेणीसुद्धा बघूनच घेऊया. तिकडे भाजी लेणी आहे वाटतं, तिकडे लोक चाललेत ते. वॉटरफॉल, आणि त्या वॉटरफॉलला एवढी गर्दी होती. म्हटलं आपण अगोदर लेणीच बघूया आणि नंतर इथे थांबूया, पण खूपच गर्दी होती तिथे. एवढी गर्दी, बाप रे बाप. गर्दी तर होती, पण आहे ना व्ह्यू पण तसाच होता, छान असं पायऱ्याहून एवढं भारी पाणी खाली येत होतं ना, तर खूप सुंदर वाटत होतं ते. आणि वरती जिथे मेन धबधबा आहे ना, तिथे तर बाप, उभं राहायला पण जागा नव्हती अक्षरशः. आम्ही काही वरती गेलो नाही, कारण की आमच्यासोबत आमचे लेकरं सुद्धा होते, तर त्यांना थोडा वेळ तिथे थांबलो आम्ही, त्यांना पण बघू दिला धबधबा. ते मस्त एन्जॉय करत होते ते, खूप छान. त्या पायरीवरून पाणी पडत होतं, पूर्ण शेवाळलेल्या होत्या त्या पायऱ्या. आम्ही चाललोय लेणी बघायला अगोदर, नंतर धबधब्याजवळ येऊ आम्ही. लोहगड अर्धा चढला, आता लेणी पण अर्धी चढतो. स्टार्टेड. अशा पायऱ्या सोप्या जातात चढायला, नाही तर लोहगडच्या पायऱ्या लय अवघड. वातावरण बघा गाईच. चल चला चला. श्रीजू अजिबात बेजार नाही करत ते चढायला, मस्त चढते. आणि इथे येण्यासाठी फक्त एंट्री फी फक्त 20 रुपये आहे, आणि वरती लेणीपर्यंत जाण्यासाठी थोडं वर चालत जावं लागतं. तर एवढं काही अवघड नाही आहे, सोपं आहे, मजा येते चालायला. एकदम भारी असं वातावरण बघत बघत. जर तुम्हाला इकडे यायचं असेल ना, तर ही लेणीसुद्धा एकदा नक्की बघून घ्या. आणि वर गेल्यावर खरंच खूप सुंदर लेणी बघायला मिळाली. फायनली आम्ही आलोय भाजा केव्सला, खूप सुंदर आहे. भाजी लेणी जवळपास 2200 वर्षापूर्वीची आहे असं सांगितलं जातं. आता मला काही एवढं इन्फॉर्मेशन नाही आहे, तिथे ज्यांनी आम्हाला सांगितलं तेवढं मला माहिती आहे. म्हणजे एवढ्या वर्षापूर्वी दगडात कोरलेलं हे सगळं काम आपण आज प्रत्यक्ष बघतोय, हेच खरंच खूप आश्चर्य वाटण्यासारखं आहे असं वाटतं. श्रीजूचं खाणं पिणं चालू आहे, श्रीजूला काही घेणं नाही. इकडे बघ श्रीजू, इकडे बघ. असं पावसाळ्यात आजूबाजूचा निसर्ग तर एकदम हिरवागार झालेला होता, त्यामुळे लेणी आणि हा सुंदर निसर्ग दोन्ही एकत्र बघायला मिळाल्यामुळे ना एक्सपिरियन्स आमचा अजूनच छान झाला, एकदम भारी वाटलं. आणि लोहगड आम्ही पूर्ण नाही चढला, पण इथे आल्यावर असं वाटलं की ठीक आहे, आपला दिवस चांगला गेला आहे, आपला दिवस वाया नाही गेला आहे. सो मग इथे तरी आम्ही पूर्ण लेणी बघितली, खूप सारे फोटोज व्हिडिओज काढले. आणि बस, खरं तर आम्ही फक्त
फक्त वॉटरफॉल बघायला आलो होतो. आम्ही ChatGPTवर सर्च केलं तर की लोहगडच्या आसपास जवळ आणखीन कुठे आहे का काही फिरण्यासारखं बघण्यासारखं. तर ChatGPTने आम्हाला सजेस्ट केलं की भाजे वॉटरफॉल आहे, तू बघू शकतेस म्हणून. तर आम्ही फक्त वॉटरफॉल बघायला आलो होतो आणि अचानक ही सुंदर हिस्टॉरिकल प्लेससुद्धा आम्हाला एक्सप्लोअर करता आली. या दोघांचं मस्त खेळणं चाललंय. चला हळूहळू या. चल पुढे जायचं आपल्याला. इकडे बघ. आमचा हा छोटासा स्टॉप खूपच मेमोरेबल झाला. तुम्ही पण जर लोहगडवर येत असाल ना तर ही लेणीसुद्धा तुम्ही बघू शकता आणि एवढा काही टाईम पण लागत नाही. अर्धा एक घंट्यात आपण वरती पोहोचतो लेणीवर. सो येऊ शकता तुम्ही पण. आशा मस्त यांचं चाललंय खाणं पिणं. काय खाताय तुम्ही दोघं? चिप्स खाताय. आणि चलो माझा व्लॉग कसा वाटला सो कमेंट करून सांगा. आणि मला जेवढं माहीत होतं या लेणीबद्दल मी तेवढं तुम्हाला सांगितलं आहे. बाकी तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. दे श्रीजू दे. किशी दे बाळाला. वाव. आता भांडत दे किशी दे. तू दे बळबळत येते हो माय. चला चला आता बस झालं. ते डोकं पळालं. ते डोक्याला हात लावून पळत राहिलं. डोक्याला हात लावून पळत आहे ते. पोरगं बागचं पळू राहिलं. निघायचं का? चला निघा ना. पाऊस पण सुरू झालाय. भिजत चाललोय आम्ही खाली. भिजत काढायचं तो. खूप भारी वातावरण झालंय पण कॅमेऱ्यात एवढं कॅप्चर नाही होत नाही का ग. डोळ्यांनी किती भारी दिसते कॅमेरा. ते ब्लर येते. तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर अजून लेणीबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल, ऑफकोर्स हवीच असेल, मला जेवढी माहिती आहे मी तेवढी तुम्हाला सांगितली आहे. तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता किंवा बेस्ट ऑप्शन ChatGPT. तुम्ही ChatGPTवर पण सर्च करू शकता. खूप सुंदर माहिती भेटून जाते. मी पण तिथूनच काही घेतली आहे. सो चलो. आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये आम्ही ना खूप सुंदर ठिकाणी जाणार आहोत. ॲक्च्युली आम्ही नेक्स्ट डेला गेलो. सो मग तो पण ब्लॉग जर बघायचा असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आणि खूप छान आहे. म्हणजे आता मी एक रिव्हील नाही करणार. तुम्ही ते व्लॉगमध्ये बघा की आम्ही कुठे गेलो आहे ते. मी त्या व्लॉगमध्ये तुम्हाला नक्की सांगेल आम्ही कुठे गेलो. आणि इतकं सुंदर आहे तिथलं. खरंच नाही एवढं भारी आहे. फुल पैसा वसूल व्ह्यू आहे तिथे. तर तुम्ही पण एकदा नक्की जाऊ शकता. आणि अशा वातावरणात तर नक्की तुम्ही जायलाच पाहिजे. तर चलो बाय.